नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र हो, आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे जे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्याच्यानंतर खूप मोठ्या बैठका झाल्यानंतर पॅकेज जाहीर झाले. पॅकेज जाहीर झाल्याच्या नंतर आता पंचनामे आणि अहवाल जसजसे प्रस्ताव सादर होत आहेत त्यानुसार त्या जिल्ह्याकरिता वेगवेगळ्या स्वरूपाच्या नुकसानीमध्ये एसडीआरएफ, एनडीआरएफ यांच्या निकषाला धरून काही गोष्टीमध्ये शिथिलता कमी जास्त करून शेतकऱ्यांकरिता रोज जवळपास नवनवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहेत मित्रांनो. ते आपण रोजच बघत आहोत. सकाळ दुपार संध्याकाळपर्यंत जो काही शासन निर्णय निर्गमित झाला त्यानुसार शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानुसारच काल सुद्धा एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांकरिता. हे शेतकरी कोणते, तर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या, जे शेतकरी नदीकाठच्या नाल्याकाठचे शेतकरी होते त्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या, त्या सर्व शेतकरी बांधवांकरिता एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे मित्रांनो. ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील बरेचसे जिल्हे आहेत. त्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये किती शेतकरी आहेत, कोणते जिल्हे आहेत आणि सर्व निधी, एकूण निधी किती आणि एकूण शेतकरी किती आहेत या संदर्भात ही महत्वपूर्ण माहिती आपण समोर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. चला तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हालाही कळेल की तुमचा जिल्हा आहे का, आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुमचा समावेश असेल, त्या जिल्ह्याचा समावेश असेल या अनुदानामध्ये, तर तुम्ही त्या वरिष्ठ पातळीवर सर्व अधिकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, बघूया या निर्णयामध्ये काय मेन्शन केलेलं आहे. तर काल निर्गमित करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार जवळपास 15 जिल्हे आहेत मित्रांनो. ज्या 15 जिल्ह्यामधल्या जवळपास 88,649 शेतकऱ्यांकरिता जवळपास 123 कोटी 44 लाख रुपये 57,000 रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो जवळपास. तर मित्रांनो, ही मदत या शेतकऱ्यांना कशा प्रमाणात मिळणार आहे, तर पॅकेज मध्ये जे जाहीर झाले होते त्यानुसार जवळपास हेक्टरी 45,000 रुपये नुसार शेतकऱ्यांना या मदतीचं वितरण होणार आहे. आणि जवळपास 123 कोटी 44 लाख 57,000 रुपयाची ही संपूर्ण निधी आहे मित्रांनो, जी या सर्व शेतकऱ्यांमध्ये वितरित केल्या जाणार आहे. यामध्ये सर्व विभाग आहेत, त्या विभागातले कोणते जिल्हे आहेत ते बघूया. तर यामध्ये नागपूर विभागामधला नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली असे जवळपास 4 जिल्हे आहेत मित्रांनो. तर या 4 जिल्ह्यामधून या 4 जिल्ह्यामध्ये 243 शेतकरी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो. तर विभागानुसार जी रक्कम आहे, जे अनुदान मिळणार आहे, हे व्हिडिओच्या शेवटी पाहूया. पहिले विभाग, त्या विभागातले जिल्हे आणि त्यामध्ये किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत ते बघून घेऊया. नागपूर विभागातलं बघितलं आपण मित्रांनो, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या 4 जिल्ह्यांमधून जवळपास 243 शेतकरी पात्र झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगर मधले धाराशिव, लातूर आणि नांदेड हे जिल्हे आहेत. या तीनही जिल्ह्यामधून जवळपास 81,274 शेतकरी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो या अनुदानाकरिता. या पुढचा विभाग आहे तुमचा पुणे विभाग. पुणे विभागामधून जवळपास 3 जिल्हे आहेत, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा आणि पुणे जिल्हा मित्रांनो. तर या तीनही जिल्ह्यामधून जवळपास 224 शेतकरी पात्र ठरलेले आहेत. त्यांना सुद्धा याचा लाभ होणार आहे मित्रांनो. सोबतच अमरावती विभागातील बुलढाणा, वाशिम, अकोला या आणि यवतमाळ असे 4 जिल्हे आहेत अमरावती विभागामधले. तर अमरावती विभागामधल्या या 4 जिल्ह्यांमधून जवळपास 3,729 शेतकरी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो. पुढचा विभाग आपला नाशिक विभाग. नाशिक विभागामधून आहे जळगाव जिल्हा. तर जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 1,714 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे, हे पात्र ठरलेले आहेत मित्रांनो. तर हे बघितले आपण मित्रांनो 4 ते 5 विभाग. या 5 विभागामध्ये तुम्हाला जिल्हे सुद्धा सांगितले. आता सर्व जिल्ह्याचे एक जिल्ह्याचे तर नाही समजा, पण या विभागामध्ये 3-3, 4-4 जिल्हे जे आहेत, या जिल्ह्याकरिता जो सार्वत्रिक निधी आहे तो बघूया मित्रांनो. तर मधून नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, तर या 4ही जिल्ह्या मिळून जवळपास 39,70,000 रुपयाची नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो. आणि धाराशिव, लातूर व नांदेड या तीनही जिल्ह्या मिळून जवळपास 81,274 शेतकऱ्यांना 106 कोटी 74,65,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो. सोबतच सातारा, सांगली आणि पुणे यामधले जे 224 शेतकरी आहेत यांना 22,97,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो. सोबतच अमरावती विभागामधले अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा यामध्ये जे 5,194 शेतकरी आहेत मित्रांनो, यांच्याकरिता जवळपास 12,31,56,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि जळगाव मधला जो विषय आहे, तर जळगावमध्ये 1,714 शेतकरी आहेत, 1,714 शेतकरी यांच्याकरिता 3,75,00,000 रुपये, एकूण 70,000 रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो. हा सर्व निधी फक्त आणि फक्त खरडून गेलेल्या शेत जमिनीकरिता मंजूर करण्यात आलेला मित्रांनो. आणि एवढ्यावरच झालेलं नाहीये, अजून पंचनाम्याचा अहवाल प्रस्ताव अजून सादर होणे बाकी आहेत. त्याच्यानुसार परत जी काही जमीन खडून गेलेली आहे, जे उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत, त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार.
त्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आणि त्याकरिता वेगळा शासन निर्णय निर्गमित करून देण्यात येणार आणि एक वेगळा निधी उभा करून देण्यात येणार. जे शेतकरी राहिलेले आहेत त्यांनी संपर्क साधला तरी सुद्धा हरकत नाही त्यांच्या वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांशी, आणि ज्या ज्या जिल्ह्याचा आपण उल्लेख केलेला आहे या जिल्ह्यामधल्या पात्र लाभार्थ्या स्वतः आहेत किंवा नाहीत याकरिता सुद्धा या सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसंदर्भातली अनुदानाकरिताची खूप महत्वाची अपडेट मित्रांनो. तर मित्र, आपण बघतच आहोत राज्य सरकारने ज्याप्रमाणे सांगितलं होतं तर त्याप्रमाणे राज्य सरकार सणासुदीचे दिवस असताना सणासुदीमध्ये शेतकरी वाऱ्यावर सुटू नये, त्यांची दिवाळी काळी होऊ नये, दिवाळी गोड व्हावी, कडू दिवाळी होऊ नये याकरिता युद्ध पातळीवर काम सुरू आहे मित्रांनो, आणि शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता पॅकेज जाहीर करत असताना राज्य शासनाने भले एक अमुक रकमा सांगितलेल्या होत्या, पण त्या वाटप होत असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना SDRF NDRF या सारे जे निकष असतात हे निकष धरून त्या भागातलं नुकसान किती टक्के किती प्रमाणामध्ये झालेलं आहे ते पर्सेंटेज पाहून त्यांच्या खात्यावर तशा रकमा जमा होत आहेत मित्रांनो. 18,500 रुपये हेक्टरी सांगितले म्हणजे 18,500 रुपयेच होत आहेत, अशातला भाग नाहीये. ते तुम्ही तुमच्या पुस्तकावर बँक पासबुकवर एंट्री घेऊन तुमचं क्षेत्रफळ किती आहे त्याचं कॅल्क्युलेशन करू शकता मित्रांनो. त्यानंतर शेतकरी बांधवांमध्ये बसून चर्चा करून अधिकाऱ्यांना विचारपूस करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती खरडून गेल्या शेतकऱ्या संदर्भात एक आनंदाची दिलासादायक महत्वाची अपडेट. आपणा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला, आपले काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबून लाईक करा, पेजला सुद्धा फॉलो करा आणि अशी हीच माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचावी याकरिता सुद्धा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.